तर त्याचे प्रमुख कलावंत आज आपल्या इथे आलेले आहेत. मराठी कलावंत आपल्याकडे कायम येतच असतात. अगदी नाना पाटेकर पासून तर प्रियंका राजू आपली रिंकू राजगुरूपर्यंत सगळे तिथे 2-2, 4-4 वेळेस येऊन गेले. तुम्ही आले, तुमचं स्वागत. आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आपलं संस्कृती आहे. तरी मी विनंती करतो आपले ज्येष्ठ विकास जोशी साहेबांना की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं. अजिंक्य राऊत जे विख्यात अभिनेते आहेत त्यांचं स्वागत विकास जोशी साहेबांनी करावं. फोटो या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की या चित्रपटाचे गाणे खूप छान आहेत आणि ज्यांनी गाणे म्हटलेले आहेत त्या बिडवलकर मॅडम सुद्धा इथं आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत गणेश जगदाळे यांनी करावे अशी विनंती करतो. या चित्रपटाचे तिसरे जे मुख्य नायक आहेत ते पृथ्वी अंबर जी इथे आलेले आहेत. त्यांनीही साऊथ चित्रपटामध्ये अनेक वेळ काम केलेलं आहे. त्यांचं स्वागत आपण स्वप्नील यांनी करावं अशी विनंती. प्रयोग मराठी चित्रपट सृष्टीमध्ये होत आहे. म्हणजे जसे साऊथमध्ये होतात तसे मराठी चित्रपटात होत आलेले आहेत. म्हणजे आम्हाला सुरुवातीचा काळ आठवतो की एक 10-15 वर्ष होतं मराठी चित्रपट कलावंत हे ट्रॅव्हल्सने यायचे, ट्रॅव्हल्स गाडीने यायचे आणि आता मोठमोठ्या गाड्यांमधून पण यायला लागलेले. हा फरक आहे चित्रपटामधला. तुम्हाला सर्वांचं इथं स्वागत आहे आणि तुम्ही चित्रपटाबद्दल थोडं सांगावं अशी मी मॅडमला विनंती करतो. अच्छा, अजिंक्यजी. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर ही प्रेम कहाणी आहे जी ज्यामध्ये आपल्याला कुठेतरी प्रेमाचा प्रेम पाहायला मिळणार आहे. म्हणजे दिया नावाची एक मुख्य अभिनेत्री आहे जी कॉलेजमध्ये असते आणि नवनवं प्रेम किंवा अशी काही गोष्ट तिला अनुभवायला मिळते. रोहित नावाचं जे की माझं कॅरेक्टर आहे अशा मुलामध्ये जो कॉलेजमधला सगळ्यात गुड लुकिंग मुलगा म्हटला जातो आणि कॉलेजमध्ये त्याची एक विशिष्ट प्रकारची ड्रॉइंग तो काढत असतो. वेगवेगळ्या म्हणजे ऐश्वर्या राय किंवा कोणतं बाळ कुठे दिसलं किंवा काही असं अशा पद्धतीचा पण एकदम मितभाषी खूप अभ्यासू शिक्षकांचा प्रिय असा मुलगा. तर ही इंट्रोवर्ट असते पण आतमधून थोडीशी खट्याळ पण असते. आता तिला कसं सांगू कसं नाहीच्या चलबिचलमध्ये अशी एका खूप इनोसेंट लेवलवर सिच्युएशन म्हणजे स्टोरी सुरू होते आणि ती आयुष्याच्या काही अशा परिस्थितींमध्ये ती अशी वळणावर जाते की आपल्याला कळत नकळत म्हणजे ह्याच्यात कोणी विलन नाहीये. जर कोणी विलन असेल तर तीच परिस्थिती. आणि यामध्ये रोहित म्हणून मी रोल करतोय. आदी म्हणून पृथ्वी अंबर. पहिल्यांदा साऊथमध्ये बॅक टू बॅक काम करणारी व्यक्ती. पहिल्यांदा साऊथमधून मराठीमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करतोय. माझ्या तरी माहितीनुसार फर्स्ट टाइम. सो तो आणि दिया आणि पृथ्वीच्या आईचा रोल करतायत मृणाल कुलकर्णी, ज्यांना मी लहानपणापासून सोनपरी म्हणून पाहिलं. तर त्यांनी पण खूप म्हणजे परफॉर्म तर ग्रेटच आहे. पण त्यांनी पण खूप कौतुक केलं म्हणजे नव्याने येऊ पाहणाऱ्या कलावंतांना. मी मनू डुडू झालं नावाची मालिका करत होतो ज्या वेळेला मी ही फिल्म पण केली. सो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या माध्यम म्हणजे मालिका आणि फिल्म याच्यात एकाच वेळी काम करायला मिळणं ह्यालाही वेगळं भाग्य लागतं. सो तेही झालं. तर खूप मनापासून बनवलेला हा चित्रपट आहे. जे KS अशोका सर आहेत आमचे दिग्दर्शक आणि सुरेश नागपालजी हे कर्नाटकाचे कन्नड आहेत पण त्यांना आपल्या इंडस्ट्रीचं महत्त्व आणि पोटेन्शियल माहिती आहे की आपली एक कंटेंट ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. इथल्या ऑडियन्सला त्यांची ही स्टोरी त्यांना इथपर्यंत पोहोचवायची होती आणि आपल्या ऑडियन्सला खूप भावेल खूप आवडेल अशी त्यांची खात्री होती. हे त्यांनी मला पहिल्या भेटीतच सांगितलं म्हणून मला खूप त्यांच्यावर असा विश्वास बसला की काहीतरी उगाच अल्लड थिल्लर अशी कुठली कहाणी नाही बनवत आहे तर चांगली इनडेप्थ अशी स्टोरी घेऊन हे लोक आले आहेत हा विचार करून मी भेटता क्षणी स्टोरी ऐकता क्षणी त्यांना होकार दिला आणि
मला त्याचा भाग होता. साऊथचे आपल्याकडे म्हणजे साऊथ इंडस्ट्रीबद्दल बोलत झालं तर साऊथ आणि हॉलिवूडचा टर्नओव्हर जवळपास सारखा आहे. आणि म्हणजे एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमधून जे कलावंत आपल्याला आलेले पृथ्वीजी यांना मी तुम्ही तुमच्या याच्याबद्दल सांगा. नमस्कार. I hail from a city called Udupi, coastal city in coastal Karnataka. So this is मेरा summer holidays रहता था. मैं usually मुंबई और पुणे आता जाता था. So that is how Marathi as a language and culture was introduced to me. इसके अलावा हिंदी मध्ये बोला तुम्ही मोस्ट ऑफ हिंदी. इसके अलावा मैं बहुत सारे मराठी फिल्म देखता हूँ. नटरंग, सांबार, साईराज, पावन सिंह. So I know मराठी लैंग्वेज में मराठी फिल्म फ्रेटर्निटी यूजुअली ज़्यादातर अपने कल्चर को, अपने नेटिविटी को बहुत अपहेंड करते हैं. दैट इज व्हाट आई लाइक इन मराठी फिल्म इंडस्ट्री. एंड स्पेशली सभी एक्टर्स, ऑलमोस्ट बहुत एक्टर्स थिएटर बैकग्राउंड से हेल्प करते हैं, तो उनको उनकी क्राफ्ट से बहुत होल्ड है. तो यूजुअली एज अ आउटसाइडर जब भी हम मराठी फिल्म देखते हैं बहुत कुछ सीखने के लिए देखते हैं. एंड स्पेशली म्यूज़िक, जैसे फॉर एग्जांपल नटरंग बहुत फोक म्यूज़िक को उन्होंने अपहेल्ड किया था. तो अप्सरा अली मैं डेली सुनता हूँ. तो दैट इज़ हाउ इज मराठी फिल्म फॉर मी. तो मैं बहुत लकी और हैप्पी, आई एम रियली हैप्पी दैट आई कुड कम टू दिस इंडस्ट्री एंड यू नो डू माई डेब्यू. एंड स्पेशली मुझे मतलब जब मैं पहले आता था मराठी मुझे समझ में नहीं आता था. सिर्फ सबको मुँह देख कर क्या बोल रहे थे. बट देन वंस ये फिल्म मुझे मिला तो आई गॉट एन अपॉर्चुनिटी टू लर्न मराठी. अभी मैं बात तो नहीं कर पाता हूँ, पर जो भी बोलते हैं उनको मतलब आई कैन अंडरस्टैंड. तो कोई भी गाली भी देगा तो मुझे समझ में आएगा. तो एंड स्पेशली चाहे वो अजिंक्य हो या रितिका और मृणाल मैम स्पेशली बहुत कुछ सिखाए मुझे इन टर्म्स ऑफ लैंग्वेज. विद दैट मुझे बहुत कुछ एक्टिंग भी सीखने के लिए मिला, क्योंकि बहुत अच्छे एक्टर्स हैं स्पेशली इन मराठी फिल्म इंडस्ट्री आई हैव सीन. तो मुझे उनके वेवलेंथ में काम करना पड़ा था, तो बहुत तैयारी करना पड़ा. एंड द वे द डायलॉग शुड बी टोल्ड, बिकॉज बहुत सारे ऐसे अल्फाबेट है या ऐसे पद हैं जो नॉन मराठी प्रोनाउंस नहीं कर सकते. बहुत डिफिकल्ट पर्टिकुलर वर्ड्स है. तो मुझे अजिंक्य ने, रितिका ने और मृणाल मैम ने बहुत हेल्प किया है. एंड एक फिल्म बहुत I mean, it has come out really beautiful. अशोका KS sir, the director, उनके साथ मैं एटलीस्ट 9 years से काम कर रहा हूँ. एंड द प्रोड्यूसर सुरेश नागपाल सर, एक फुल विद लव एंड पैशन के साथ ये प्रोडक्ट ने एक फिल्म की है. तो एनीथिंग विच इज डन विद पैशन एंड लव विल बी लव्ड बाय द ऑडियंस. तो वी आर रियली होपफुल दैट सबको पसंद आएगा एंड वी नीड ऑल योर सपोर्ट. ते संबोधिनी जे आहे ते काय आहे? संबोधिनी घातली ती आमची फिल्म घालणार आहे ऑडियन्सला अशी अपेक्षा आहे. पण संमोहिनी म्हणजे ते नवं प्रेम जे झालंय, शैली विल टेल बेटर.
गाना